सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. इथे संसार शब्दाची व्याख्या आहे. या जगतरूपी संसारामध्ये तुकोबराय म्हटले तो धन्य आहे जो अंतरी दयावंत आहे. बर महाराज, ज्या दया तत्वामुळे तुम्ही संतांना धन्यता देता, आमचा प्रश्न आहे हे दया तत्व नेमकं काय आहे? ही दया नेमकी काय पदार्थ आहे आम्हाला सांगा. हो, तो वडापाव आहे काय आहे हा पदार्थ? ही दया नेमकी काय सांगा. ऐका, ठीक आहे, तिकडे नास्तिकतेकडे जाते. गौतम बुद्धांनी वेगळा सिद्धांत मांडला, परंतु त्यांच्यामध्ये दया, शील, करुणा या 2-3 गोष्टी त्यांनी मान्यता दिलेली आहे. परंतु आपल्या संतांनी सांगितलं दया ही धर्माचं मूळ आहे. दया धर्माचं मूळ आहे. दया जर छेदन केली तर मग अख्खं मंदिर. धर्माचे 4 चरण आहेत. नंदीला धर्म म्हटले शास्त्रामध्ये. नंदीला धर्म म्हटलं. नंदीला तुमच्याकडे किती पाय असतात? 2, 4 काय सांगावं इकडे वेगळं? 4 असतात. बर, 4 असतात. सत्य, तप, दान आणि दया. तसं धर्मरूपी नंदीला, रूपकात्मक सांगतोय, धर्मरूपी नंदीला 4 चरण आहेत. सत्य, तप, दान आणि दया. मंदिर 4 खांबावरती उभं राहतं, म्हणजे 4 भिंतीवरती उभं राहतं. बरं महाराज, ठीक आहे, या धर्मरूपी मंदिराचा नेमका पाया कोण आहे सांगा. कळस काय त्याचा विस्तार मला करायला वेळ वाढेल माझा, परंतु आपल्याला मुद्दा दया घ्यायचा आहे. ही दया नेमकी काय आहे धर्मरूपी मंदिराची? माझे तुकोबाराही तेच प्रमाण देत आहेत, ज्ञानोबाराही तेच प्रमाण देत आहेत, आणि माझे तुळशीदासजी तेच प्रमाण देत आहेत. सर्व संतांचं महाराज एकच वचन असतं, भेद काही नसतो, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीये. माझे तुळशीदासजी म्हणतायत दया हे धर्माचं मूळ आहे. अरण्यकांडात जावं लागेल. दया धर्म का मूल है, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्म का दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोड़िए कि जब लग घट में प्राण रामा, जब लग घट में प्राण. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल है, पाप आता अगोदरच कुदाडत होते बनाएंगे मंदिर बनाएंगे, म्हणजे आता बनायला लागलं तर थोडा आनंदाने म्हणा जय श्रीराम, जय श्रीराम, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. मी तुमचा थोडा वेळ घेतो, पण
तुम्हाला 10 रुपये जरी द्यायचे असतील तरी ते द्या. तुमच्या वाचून आणि आमच्या वाचून काही राहिलेलं नाही तिथं. तिथे असे टरकानी पैसे यायले, म्हणजे कंटेनरनी पैसे यायले तिथे. परंतु सर्व संतांचं मत हे आहे की जेव्हा अयोध्येला कोणी जाईल ना त्याला वाटलं म्हणजे मग पठ्ठ्याने 10 रुपये दिलेले त्याला. म्हणजे 10च नाही द्यायचे, जे द्यायचं ते द्या, पण द्या. हो, आज ऐका, आज आपण या गोष्टीला साक्षीला आहेत ना. आपले पोर मुलं, आपले पूर्वज पुढचे ते म्हणतील मग आमच्या बापजात्याने त्या मंदिरासाठी दिलेलं आहे, तेव्हा झालं ते मंदिर. तुझ्या बापाने 10 दिले पण तरी झालं महाराज. पण असं छातीला हात लावून सांगेल ना, विनंती आहे माझी. मी काय तुका प्रचारकच आहे आम्ही, प्रचारकच आहेत आम्ही महाराज. हो, तुम्ही आता काल्याच्या दिवशी, कधी आहे, परवाला काल आहे ना, विश्व हिंदू परिषदेचे कुणी असतील, काय लोक रात्रंदिवस पळतायत. शेवटच्या दिवशी किंवा आज का करा ना बुवा आला म्हणून केलेलं आहे का? वा, ठीक केलेलं आहे म्हणतात महाराज. वा वा वा, लागून या पाया विनवतो तुम्हाला, तुमच्या चरणावरती नतमस्तक. विठ्ठल विठ्ठल. पण मी हे का सांगत होतो, कशासाठी तिकडे गेलो, मी काय सांगत होतो, हा कीर्तन सांगत होतो. पण ते हा तुळशीदासजींची चौपाई सांगत होतो. तुलसी दया न छोड़िए जब लग घट में प्राण रामा. या दया तत्वामुळे संतांचं जीवन धन्य आहे. आणि ती दया संतांच्या अंतकरणात ओतप्रोत भरलेली असल्यामुळे तुकोबराय म्हणले, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. मग त्यांच्या अंतकरणात ती दया किती भरलेली आहे, आपल्याला एवढंच बघून सेवा थांबवायची. हा, ती दया मी पुढे त्याचा विस्तार करणार आहे. ती दया इतकी भरलेली आहे, मग ती दया कोणत्या रूपाने भरलेली आहे याचं आपल्याला थोडक्यात चिंतन करायचं आहे. विठ्ठल. ठीक आहे महाराज, दया तत्वामुळे संतांचं धन्य जीवन आहे. परंतु नेमकं कोणत्या संतांचं धन्य जीवन नेमकं लवकर सांगा. ज्यांचे पेपरला फोटो येतात ते बर, ज्यांचा लय मोठा आश्रम येतो बर, मग नाही लय मोठा आहे डेरा म्हणे त्यांचा, तो डेरा असो नाही तर गेरा असो, डेऱ्यातून तिकडे जाईल. पण डेरा असल्यामुळे त्याचा तो संत होतो असं नाहीये. मग महाराज तुम्हाला नेमकं याचा अर्थ पेपरला येणारे फोटो ते संत नसतात असंही म्हणायचं नाही. हा, नेमकं कुणाला तुम्ही धन्यता देता सांगा. तुकोबराय म्हटले, मी मागच्या जन्मामध्ये ज्यांना धन्यता द्यायची त्यांना देऊन टाकलेली आहे. कोण धन्य आहे सांगा. म्हणजे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझे ज्ञानोबराय धन्य, ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासे कळस, यांना आम्ही धन्यता दिली. प्रमाण पण देतो मी महाराज. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सुभान, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सुभान, धन्य हा निधान ज्ञानदेव, धन्य हा निधान ज्ञानदेव. धन्य तो धन्य तो सुभान, धन्य तो सुभान, धन्य सोपान, धन्य तो धन्य तो सोपान, धन्य तो निवृत्ति, धन्य तो सोपान, धन्य तो निवृत्ति, धन्य तो सोपान, धन्य तो सोपान, धन्य तो
नामदेवराव म्हणतात माझे निवृत्तीनाथ धन्य आहेत, धन्य तो सोपान, माझे सोपान काका धन्य आहेत. पण पुढचा शब्द जो ज्ञानोबारासाठी वापरला ना, त्यामध्ये नामदेवरायचं ज्ञानोबारायचं ज्ञानोबाराबद्दलचं ओतप्रोत प्रेम भरून दिसते महाराज. धन्य हा निधान ज्ञानदेव, धन्य हा निधान. हे आदरणीय डॉक्टर नामदेव शास्त्रींनी सांगितलेलं वाक्य इतकं प्रेमपूर्ण वाटलं. ज्ञानोबाराय नसते ना, आपल्याला कुणीच विचारलं नसतं. हो, जेवढेही वैभव दिसतं ते ज्ञानोबारायांची अलौकिकता आहे, ती ज्ञानोबारायांची दिव्यता आहे. आज ज्याला शाळेत काहीच येत नसणारे असे विद्यार्थी हजारो लोकांच्या समोर मार्गदर्शन करताना दिसतात ना, ती केवळ 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 ज्ञानोबारायांची कृपा, काही नसतं महाराज. हे कबूल, हे कबूल, कबूल. विठ्ठल ज्ञानोबारायांची दया आहे म्हणून आपण सर्वजण हो वेदाच्या भूमिकेतून तुकोबाराच्या गाथ्यातलं दर्शन करतो आहोत. धन्य हा निधान ज्ञानदेव. पुढे तुकोबाराने आता पाया आणि कळस सांगतो, बाकी सर्व आले महाराज. हो, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जळी दगडा सहित वाया तारियल्या जैसाला. ह्या तुकोबाराने ज्ञानोबाराने समाजाला ज्ञान दृष्टी दिली, एवढी दया संतांची आपल्यावरती आहे. विठ्ठल विठ्ठल. मग असे ज्ञानोबाराय मुक्त, हो जीवन मुक्तीचा आनंद घेणारे संत. कारण संत या ठिकाणी आले, हो आले, परंतु ते वास्तवात जर विचार केला तर जीवनमुक्त आहेत, जीवनमुक्तीचा आनंद घेत आहेत. तिथे ते मुक्त आहेत. आले कशासाठी? जीवनमुक्तीचा आनंद घेण्यासाठी. ऐका, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. आता मुक्त कुणाला म्हणतात? आपण सहज म्हणत असतो काय ते मुक्त झाले. अहो मेल्या पाठी मोक्ष आम्हाशी होईल ऐसे जे म्हणतील. ज्ञानोबारा म्हणजे मूर्ख येते, मेल्यानंतर मोक्ष वगैरे काही नाहीये. मग ज्ञानोबारांनी सोपी व्याख्या केली मुक्तीची. डॉक्टर साहेब ज्ञानोबारा म्हणतात अंतकरणात इच्छेचा अभाव आणि आयुष्य शिल्लक, याला म्हणतात जीवनमुक्त महात्मा. विठ्ठल विठ्ठल. ततक्किम 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 नाहीये, अमक पाहिजे तमक पाहिजे नाहीये. वासनेचा मुळा सगट विच्छेद, अपेक्षाच नाहीये, आकांक्षाच नाहीयेत, इच्छाच नाहीयेत अंतकरणामध्ये. तुकोबाराच्या भाषेत सांगू तर काम नाही, काम नाही, काम झालो पायी रिकामा, झालो पायी. तुम्ही फक्त ओळखून घ्या कुठं म्हणतो. झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. आवडण्याच्या गोष्टी, आवडण्याच्या Oh
परिच्छेद आणि आयुष्य शिल्लक असे जीवनमुक्तीचा आनंद घेण्यासाठी संत इथे आलेले आहेत. म्हटले महाराज मग ते कुठून आले? आता सरळ सरळ म्हणून गायला आपण कुठून आले? आम्ही वैकुंठवासी याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हो, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. लागूनच प्रमाण होतील म्हणून नको. आले घरजा वैकुंठी म्हणजे वैकुंठाहून आले. हो, वैकुंठात त्यांचं घर आहे. म्हटले हो, कसं आहे? निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. याला म्हणतात जीवन मुक्तीचा आनंद घेण्यासाठी आले. विठाल विठाल. मग येथे उपकारासाठी वैकुंठी इथून वैकुंठातून इथे आले. म्हटले आले कशासाठी? उपकार करण्यासाठी. तीच दया उपकाराच्या रूपाने तुम्हा जीवावर करण्यासाठी येथे आले. आता मी विस्तार याचा करू शकतो. कसा? स्वइच्छा प्रारब्ध, अनइच्छा प्रारब्ध, परिच्छा प्रारब्ध, हे वाढत जाईल. फक्त मला मुद्दा हो. अनइच्छा स्वइच्छा प्रारब्ध संताकडे, अनइच्छा परिच्छा प्रारब्ध देवाकडे. देवाला आणावं लागतं. संत जीवाला यावं लागतं. जीवाचं अनइच्छा प्रारब्ध आहे. इच्छा नसली तरी जावं लागतं आणि इच्छा असली तरी नाही असली तरी नाही, नसली तरी यावं लागतं. बर, संत हे स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने जातात, कारण मुक्त महापुरुष आहेत. मग येतात कशासाठी? दोन कारण आहेत. जीवनमुक्तीचा आनंद घेण्यासाठी आणि जीवावरती दया करण्यासाठी, नाम उपकार करण्यासाठी. मग महाराज उपकार करण्यासाठी तर अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत ना. रविचंद्र घना वृक्षाग्र नदी गावश्च सज्जना 7 सांगितले. नदी रविचंद्र घना वृक्षा नदी गावश्च सज्जना 7 गोष्टी सांगितल्या. म्हणजे आता विस्तार नको. त्या 7 गोष्टी जरी उपकार करणाऱ्या असतील पण त्या फक्त देहावरती उपकार करतायत. पण संत हे अविनाशी जीवावरती उपकार करतात. म्हणून संतांचे उपकार हे अलौकिक आहेत असं मी नाही म्हणत. एक लौकिक उपकार आणि दुसरे अलौकिक उपकार. आता चला, लौकिक उपकार हे तुम्ही आम्ही, त्याने 10 दिले, याने 20 दिले, त्याने 20 दिले तर याने 10 दिले, घेण्याचा व्यवहार हा लौकिक उपकाराचा प्रकार होतो. पण संत लौकिक उपकार नाही, अलौकिक उपकार करतात. माझे ज्ञानोबा राय म्हणतात, ऐसा तयाईकू ऐसा तयाईकू ऐसा तयाईकू प्रकृति पुरुष विवेकू उपकार लौकिकू करी पैगा उपकार लौकिकू करी पैगा. लौकिक उपकार नाहीये, अलौकिक उपकार आहे जे जगामध्ये कुणीच करू शकत नाही. हो, लौकिक जगतामध्ये कुणालाच ते सामर्थ्य नाहीये, ते फक्त संतांना आहे. म्हणून संत अलौकिक उपकार करतायत. मग महाराज उपकार म्हणजे काय? उपकाराचे काही प्रकार आहेत का? विस्तार वाढू शकतो. उपकार म्हणजे काय? उपनाम समीपे करणम कार उच्चते. उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. जवळ करणे याला म्हणतात शास्त्रकार उपकार करणे. मग कुणाच्या जवळ करणे? प्रपंचाच्या जवळ करणं हाही उपकार. हो, हाही उपकार. आणि देवाच्या जवळ करणं हाही उपकार. तुम्ही असं का म्हटले? असं होते म्हणून म्हटलो. प्रपंचाच्या जवळ केल्यानंतरही लोक आता उपकार मानायला लागले. म्हणजे कसं कसं पंजे पंजे सांगतो ना मी. म्हणजे असं आता मुलांची होईच ना, नाही होईना. हे मी विनोदासाठी नाही सांगलो. माझ्या बॅगमध्ये आमच्या नगर भागातल्या 10-12 मुलांचे बायोडाटे माझ्या बॅगमध्ये. होईच नच महाराज. आता काय व्हावं, करावंच काय? पार लॉकडाऊन इकडंच घातला तरी होईनच. नाही कळालं तर नाही कळालं. विठाल विठाल. मग नाही होत ना, मला विस्तार करायचा नाही याचा, कारण प्रमाण घटत चाललं ना. मग कुणीतरी जुळून दिलं तर मग म्हणतात महाराज काय त्यांचे उपकार. नाद सोडून द्यायचा. आता मला तर कोणी म्हणलं होतच नाही. मी मनातल्या मनात इतकं आनंदी होतो. बरं झालं नाही. मुक्ती भरती म्हणजे आपली संख्या जास्त वाढते असा आनंद वाढतो जरा. विठाल विठाल.
नाही झालं तर भगवंताची कृपा समजायची ना अख्खं जीवन देवाला देऊन टाकायचं महाराज, त्याच्यातच धन्यता आहे. विठ्ठल विठ्ठल. हा लौकिक उपकार आहे, हा लौकिक उपकार आहे. पण संत अलौकिक उपकार करतात, म्हणजे परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून देतात, अविनाश भावाची प्राप्ती करून देतात, ब्राह्मी स्थिती प्राप्त करून देतात संत आपल्याला. म्हणून संतांचे अलौकिक उपकार आहेत. उपकाराचे 4 प्रकार पडतात. 1 उपकार्यावरती अपकार, नंबर 2 अपकार्यावरती अपकार, फड महाराज नंबर 3 उपकार्यावर उपकार, आणि नंबर 4 अपकार्यावरही उपकार. इथं संत आहेत बरं का, इथे संत आहेत. काय मग तुम्ही ऐकणार आहेत? उपकार्यावरती अपकार, मी दृष्टांत नाही सांगणार, ज्ञानोबारांनी याच्यासाठी दृष्टांत दिलेला आहे. जेथीची या कृपा लाहिजे वरू, तेथीची मनी व्यभिचारू, तरी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. त्या भस्मासुराचा दृष्टांत दिला ना, त्या भस्मासुराला वर दिला होता भगवान शंकरांनी, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून भस्म होईल. कारण याच्याकडे चितेचं भस्म आणण्याचा सेवा होती, दररोज घेऊन जायचा. एक दिवस आला इकडे, कुठं बनला भस्मासुराला, पण इथे कुणी मेलच नव्हतं. कारण नका जाऊ त्या गावा नाबत आलं कशा, बरं कुणीच मेलं नाही. मग तसाच परत गेला. काय रे भस्म आणलं का? नाही. का? मेलच नाही म्हणे कुणी बन मध्ये. कशामुळे? सप्ताह चालू आहे. अरे मग आज पावडर लावल्याशिवाय कीर्तन कसं करायचं? ते म्हणजे सरकार महाराज आजच्या दिवस तसंच राहावं लागेल. नाही 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 नाही, असं राहता येणार नाही. एक काम कर, मी तुला आजपासून वरदान देतो, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून भस्म होईल. मग ते भस्म घेऊन ये जा. तो निघाला, महाराज वरदान प्राप्त केलं, निघाला. कुणाच्या डोक्यावर हात ठेवायचा? जळून भस्म. एक दिवस त्या नारदाच्याच मागे लागला. आता ते नारद श्रीमन नारायण नारायण करत महाराज फिरत होते. त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला लागल्यानंतर ते नारद म्हणला, हे मूर्खा, माझ्या डोक्यावर हात ठेवून तुला काय मिळणार आहे? टाळण चिपळ्या 2. अरे याच्या अशा डोक्यावर हात ठेव की जिथं काहीतरी मिळेल. म्हणजे कुणाच्या डोक्यावर हात ठेव? कुणाच्या डोक्यावर हात ठेव? म्हणजे कुणी वरदान दिलं? म्हणजे भगवान शंकरांनी. अरे वेड्या, त्याच्या डोक्यावर हात ठेव, मग एवढा मोठा कैलास तुला मिळेल आणि त्याची सुंदर असणारी पार्वती तुला मिळेल. आता शिवपुराणामध्ये ही कथा गोड आलेली आहे. पार्वती तुला मिळेल. मग तो म्हणला, हा असं? हो, पण हे मला पहिलं का नाही कळालं? ते म्हणले, नाही कळायचं तुला, कारण तुझा इथे कळालं तर बरं होईल. तुला पहिलं नाही कळायचं, म्हटले तुझा इथे. मग म्हटला बस बस बस, त्याच्या डोक्यावर हात ठेवतो. आणि आला भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी धावला. भगवान शंकर म्हणले, काय चितेचं भस्म आणलं? नाही म्हणले, आता तुमच्याच डोक्यावर हात ठेवतो. जाळून भस्म, पुन्हा ड्युटीच नाही, मालकच मी. ते भगवान शंकर लागले पळायला. भगवान शंकराच्या पाठीमागे हा भस्मासूर, थांब शंकरा. आता ते पळाले, भगवान विष्णूकडे गेले. मग म्हणला, ठीक आहे, तू गेला तर तू गेला. पार्वतीच्या मागे, पार्वतीच्या मागे धावले. पार्वती भगवान विष्णूकडे गेली. आई काय झालं, तुम्ही घाबरत का आलात? ते म्हणले, आमच्या त्यांना काही. मी कुठं काय म्हटलं? एवढंच म्हटलं मी, आमच्या त्यांना. हे दररोजच ऐकत असतात ना, म्हणून ते सर्व कळतं महाराज. आमच्या त्यांना काही कळत नाही. विनोदाचा भाग सोडा. हो, विनोदासाठी करतो. नाही ना, विनोद नाही, खरंच आहे. तुम्ही खोटं म्हणा बरं. तुम्ही विठाल विठाल, आमच्या त्यांना काही कळतच नाही. काय झालं? असा असा वर दिला. ते म्हणले, आई काळजी करू नका, तुम्ही आतमध्ये जा. भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि मोहिनीचं रूप धारण करून घेतल्यानंतर ज्या रस्त्याने भस्मासूर येत होता तिथे उभं राहायला महाराज. काय कुठे चालला? ते म्हणले, तुम्ही कीर्तनाला चालले का? हो. मग माझ्या गाडीवर मागे कोणी नाही, बसायचं असं तर बसा. असं कोण म्हटलं? भस्मासूर म्हणला मोहिनीला. मोहिनी, पुन्हा काय नाव सांगतो? मोहिनी. जगाला मोहिनी घालणारी अशी सुंदरता जिच्यामध्ये आहे, अशी मोहिनी बघितली महाराज. भस्मासूर म्हटला, तुम्ही इथं का उभे आहात? काय नाही म्हणले, मला विवाह करायचा आहे. असं म्हणजे झाला नाही? नाही. मग वर शोधला का? शोधातच आहे. मग मी चालेल का? म्हणजे मी म्हणजे तू, भस्मासुराचं सगळं. मी चालेल का? आमचं संपलं आता, तुम्ही काळजी करूच नका आता. मी चालेल का? ते म्हणजे चालेल नाही, चांगले पळसाल, पण माझी एक अट आहे. अट तेव्हापासून आहे महाराज. काय अट आहे? म्हणले, काय नाही, मी चांगली नृत्य करते. माझ्यासारखं ज्याला नृत्य करता येईल त्याच्यासोबतच मी विवाह करणार आहे. म्हणूनच ज्ञानोबाराने ती ओवी लिहिली. काय? माकड गारुड्याचे जैसे होय तिचे नि छंदे नाचे. माकड गारुड्याचे जैसे होय. ती म्हणले, ठीक आहे मग, पण मी ते कधी, मला नृत्य शिकलोच नाहीये मी. ती म्हणली, मी शिकवते तुम्हाला, काळजीच करू नका. मग ते कसं शिकवा ना? ते म्हणले, काळजीच करू नका, फड महाराज तुम्ही त्रिताल वाजवा, मी लगेच शिकवते तुम्हाला. आणि महाराज जे
तिरताल वाजायला सुरुवात झाली तर त्या मोहिनीने कमरेवर हात ठेवला, त्या भस्मासुराने कमरेवर हात ठेवला. मारायचं काय एकदा भस्मासुराला? फक्त एकच मिनिट सर्वांनी टाळी वाजवा. दिन दिन ना ना. आता एक मिनिट टाळी. मोहिनीने कमरेवर हात ठेवला, भस्मासुराने कमरेवर हात ठेवला. मोहिनीने एक हात वर घेतला देशमुख साहेब, भस्मासुराने दुसरा हात वर घेतला. टाळ वाजवायचा. मोहिनीने या हाताची आदा करायला सुरुवात केली. भस्मासुराने आदा सुरुवात केली. महाराज काय बघायला लागले बघा. काय बघायला लागले हे? बघायला भेटलं नसतं रे. 7-8 महिन्यात सारखी बघायला लागली. याच लागेल बरं का. हात ठेवला महाराज कमरेवर, जेव्हा भस्मासुर बेधुंद होऊन नाचायला लागला. सर्व एकदा काय वाटत, एक आनंद घेऊया आपण. भस्मासुराने सुद्धा मोहिनी सारखे दोन्ही हात वर केले. हात वर करा. जेव्हा मोहिनीने दोन्ही हात वर केल्यानंतर भस्मासुराने हात वर केले, त्यांनी कमरेवर हात ठेवला, हिने कमरेवर हात ठेवला. आणि जेव्हा भस्मासुराने सुद्धा एक राऊंड मारला. चक्रधार वाजायला लागले, त्रिताल वाजवा, पिंडी वाजायला लागला. तसा तसा भस्मासुर तिच्या सोबत नाचायला लागला. आज जेव्हा नाचता नाचता मोहिनीने टाळी टाळी एकच मिनिट. जेव्हा नाचता नाचता मोहिनीने बेधुंद होऊन जेव्हा नाचायला लागला, भगवान शंकर विष्णू सोबत मोहिनीचा अवतारासोबत, मोहिनीने जेव्हा दोन्ही हात वर केल्यानंतर भस्मासुराने दोन्ही वर हात केले. मोहिनीने दोन्ही हाताच्या आदा सुरुवात केल्यानंतर भस्मासुर दोन्ही हात आदा करू लागला. आणि आदा करत असताना मोहिनीने आपले हात डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. भस्मासुरही दोन्ही हात डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा बेधुंद होऊन नाचू लागला भस्मासुर मोहिनी सोबत, जेव्हा मोहिनीने जेव्हा आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवले, भस्मासुराने दोन्ही हात डोक्यावर ठेवले, जळून भस्म झाला. 21 वेळा पृथ्वीने क्षेत्री केली का? यांनी यांच्या पप्पाला मारलं म्हणून परशुराम. अपकार्यावर अपकार, पहिला आहे उपकार्यावर अपकार, दुसरा आहे अपकार्यावर अपकार, तिसरा आहे उपकार्यावर उपकार. शुकाचार्य, हो शुकाचार्य एक हातात अशी खाणारा दुसरी यज्ञामध्ये पांडवांच्या, तर परिवर्तकाचार्य असणारे शुकाचार्य महाराज 7 दिवस गाईचं धुवण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढंच बसत होती, पण 7 दिवस बसले. परीक्षितीला हो दिसा साता. पण ऐका, उपकार्यावर उपकार करणं ही विशेष नाही. मग अपकार्यावर उपकार करणं इथं संत आहे, हे कोणीच करू शकत नाही महाराज. इथे संत बसतात म्हणून संत धन्य आहेत. ज्यांचं नाव घेतलं त्यांचेच फक्त चरित्र एका मिनिटात सांगतो. ज्ञानोबा, भगवान ज्ञानोबा बसलेले आहेत इंद्रायणीच्या तीरावरती, आणि मुक्ताई आली आणि खांद्यावर हात ठेवला. पाठीमागे बघितलं वळून तर मुक्ता आहे 5 वर्षाची. उठले ज्ञानोबारायण, जवळ घेतलं, डोळ्याचे अश्रू पुसले. मुक्ता, हा दादा, डोळ्यात अश्रू. आईची खूप आठवण येते. जवळ घेतलं, कडून करून मिठी मारली. दादा, 2 दिवस झाले काही खाल्लं नाही आपण, मला खूप भूक लागली. आता माझे ज्ञानोबाराय उठले, सांगितलं मुक्ता, हा काळजी करू नको, मी आता तुझ्यासाठी भिक्षा आणतो. ज्ञानोबाराने मुक्ताचे अश्रू पुसले आणि सांगितलं मी लगेच जातो ताई, तुझ्यासाठी भिक्षा आणतो. आता झोळी घेतली. गावात सक्त दिंडी दिली होती महाराज, दिंडोरा दिलेला होता की ध्यानात ठेवा, जो कोणी त्या संन्याशाच्या मुलांना भिक्षा वाढेल त्याला समाजातून बहिष्कृत केल्या जाईल. विसोबा काकांनी अजिबात कोणी भिक्षा वाढायची नाहीये.
ज्ञानोबाराय हे माहिती असूनही माझे ज्ञानोबाराय निघले का? माझी बहीण उपवाशी आहे. एक वाक्य आहे का, बहिणीसाठी भाऊ काही करू शकतो. या प्रसंगातून उपदेशात्मक सूत्र आपण घेऊन जाऊ शकता. ज्ञानोबाराय निघाले. तो सिद्ध बेट, आता फड महाराज राहतात आमचे सिद्ध बेटात. निघाल्यानंतर चाकण चौक आणि तिथून भिक्षा मागायला सुरुवात केली. भिक्षा देही. कोण भिक्षा मागतो? घरातल्या त्या मातेने बघितलं तर संन्याशाचा मुलगा आहे. दरवाजा लावून घेतला. कुणाच्या भीतीपोटी? विसोबा काकाच्या भीतीपोटी. आई अर्धी भाकरी द्या फक्त, माझी बहीण उपवाशी आहे. खाली मान घातली, दरवाजा लावला, आत निघून गेली. दुसऱ्या घरी माझे ज्ञानोबाराय गेले. भिक्षा देही. त्याही मातेने बघितलं गोजीरवाणी लेकरू आहे. आता ज्ञानोबाराय दिसायला किती सुंदर असतात, परंतु विसोबा काकाच्या भीतीपोटी तिनेही दरवाजा लावून घेतला. हे जरा लक्षपूर्वक ऐका. आज आपण या मंडपात बसतो ना, ज्याच्या तपश्चर्यामुळे आपल्याला हा अधिकार मिळालेला आहे, त्या मुक्त महात्म्याने एवढा त्रास सहन केलेला आहे. एवढं जरा ऐकून घ्या. तिसऱ्या घरी भिक्षाम देही आवाज दिला. कुणीही भिक्षा वाढेना. आता फक्त 2 घरं राहिले. अख्खं गाव ज्ञानोबारायने पायाखाली तुडवलं. प्रत्येकाने विसोबा काकाच्या भीतीपोटी ज्ञानोबारायला भिक्षा दिली नाही. आता विसोबा काकाचं एक घर राहिलं, अजून एक घर राहिलेलं आहे. ज्ञानोबाराय त्या शेवटच्या घरी गेले. तिथे भिक्षाम देही आवाज दिला. त्या आईने तो गोड मंजूर ज्ञानोबारायचा आवाज ऐकल्यानंतर तिला वात्सल्य पाना फुटला. महाराज ते म्हणजे कुणाचा हा एवढा गोड आवाज असेल? खरंच असेल. ज्ञानोबाराचे शब्द जर अमृताला फिक्के पाडत असतील, अमृताते पैजा जिंके, तर ज्ञानोबाराची वाणी किती मधुर असेल. भिक्षाम देही. ती माता बाहेर आली. ते ज्ञानोबारायचं तेज पुंज, हजारो सूर्याचा प्रकाश ज्याच्या चेहऱ्यावरती आहे. अहो नाही, मग सूर्याला जो प्रकाश देतो आहे, माझं वाक्य उलट आहे काय? हजारो सूर्याचा प्रकाश ज्याच्या तेजावर चेहऱ्यावरती आहे, नव्हे हो, त्या सूर्याला सुद्धा ज्यांनी प्रकाशित केलेला आहे, असे माझे ज्ञानोबाराय. दिवी सूर्य सहस्रस्य भवे द्युगपदिता, तैसे दिव्य सूर्य सहस्त्रवरी उदय जताची एकेची अवसरी, तरी तया तेजाची थोरी उपमू नये. असे ज्ञानोबाराय तेज पुंज बघितला चेहरा. ती माता माऊली जवळ आली. काय रे बाळा? आई, माझी बहीण 3 दिवसापासून उपवाशी आहे, अर्धी भाकरी द्या ना. अरे तू मला आई म्हटलास? अरे बाळा देते तुला. ज्ञानोबाराय म्हटले, मी तुम्हाला आई म्हणू शकतो का? नाही म्हण ना तू, अवश्य म्हण. जवळ घेतलं महाराज. कुठेतरी सहानुभूती असते, पण जवळ घेतलं. आता ते कुणाचं घर मी शेवटी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबारायच्या मंदिराच्या शेजारी ज्यांची समाधी आहे ते भोजलिंग काका. डोक्यावरून हात फिरवला, जवळ घेतलं. ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून धीर उदात्त अंतकरणाचे माझे ज्ञानोबाराय, पण डोळे पाणावले. काय रे रडतो? खरं सांगू आई, माझी आई गेल्यानंतर पहिल्यांदा कुणी जवळ घेतलं, पहिल्यांदा जवळ घेतलं मला. माझ्या आईची मला आठवण आली. अरे बाळा, आम्ही तुझी आईच आहे ना, आईच आहे ना. बस माझी एकच इच्छा आहे, माझ्या बहिणीला अर्धी भाकरी द्या आता. अरे अर्धी नाही, तुम्ही 4 भाऊ आहात ना, हा, तुमच्या 4 भावांना भिक्षा दे. थांब बाळा, मी आले घेऊन. आतमध्ये गेली, 4 भाकरी घेतल्या 4 भावांना. त्याच्यावरती भिक्षा भाजी काय असेल ती ठेवली आणि बाहेर येऊन
ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये टाकणारे ज्ञानोबाऱ्याच्या आनंदाला पारावर नाही. बस आज माझी ताई आता खूप प्रसन्न होईल, माझी मुक्ता पोटभर जेवेल. आज त्या 4 भाकरी घेऊन आले आणि झोळीमध्ये टाकायसाठी ती माता पुढे सरकावली. तितक्यात तिचा मालक सिद्धेश्वराचं दर्शन करून घरी येत होता आणि त्यांनी बघितलं की आपली सौभाग्यवती त्या संन्याशाच्या मुलाच्या झोळीमध्ये शिदोरी टाकत आहे. हे दृश्य बघितल्यानंतर त्यांनी तिथून विजय सारखा करायला, ए थांब, कुणाला देते शिदोरी तू? अहो संन्याशाची मुलं आहे ते, देऊ नको त्याला शिदोरी, तो विसोबा काका गावातून बाहेर काढेल. अहो 2-3 दिवसापासून मुलं उपवाशी आहेत ते, कुठे करुणा मेली का आपली? अगं ते बराबर आहे, परंतु त्या बुवाने सक्त ताकीद दिलेली आहे, आपल्याला शिदोरी दिली तर तो बुवा आपल्याला गावातून बाहेर काढेल. मी तुम्ही काहीही म्हणा, मी या लेकराला शिदोरी देणार, कारण तो मला आई म्हटला. माझं कर्तव्य आज. कथा अशी सांगते, विस्तार मला भयावह जास्त होईल विस्तार. झोळीमध्ये जेव्हा शिदोरी टाकायला लागली, त्याने हातातली शिदोरी घेतली आणि बायकोच्या हाताला धरून उडत उडत आतमध्ये घेऊन गेला. ज्ञानोबा ते दृश्य बघत होते की ज्याच्या किती दहशत आहे काकाची, हे लोक इतके घाबरतात आम्हाला शिदोरी देण्यासाठी. ओ बाबा, त्यातली अर्धी द्या म्हणा, बाकीच्या 3.5 घेऊन जा. 3.5 घेऊन जा. अहो अर्धी देऊ द्या त्याला. तू चाल आतमध्ये. ढकलून आतमध्ये नेलं. ज्ञानोबाऱ्यांसाठी आता पर्याय फक्त एक उरला होता, तो म्हणजे विसोबा काकांचं घर. आणि ज्ञानोबाऱ्या तिथे गेले. ज्ञानोबाऱ्याने आवाज दिला, भिक्षा देही. कोण आहे भिक्षा मागणारा? मी विठ्ठल पंथाचा चिरंजीव ज्ञानेश्वर आहे. असा वजन का बरं माझ्या ज्ञानोबाऱ्याच्या वाणीत नसेल? विठ्ठल पंथाचा चिरंजीव ज्ञानेश्वर आहे. लाज वाटत नाही का तुला माझ्या अंगणामध्ये भिक्षा मागण्यासाठी आला? तुमच्या अंगणात यासाठी आलो की तुमच्या भीतीपोटी गावात कुणी आम्हाला शिदोरी देत नाही. आम्हाला शिदोरी द्या काका. आता तुमच्याशिवाय आम्हाला कोणी वालीदार नाहीये, कोणी वालीदार नाहीये. बर बर, तुला शिदोरी द्यायची. धर्म भ्रष्ट केला तुम्ही, तुझ्या बापाने, तुम्ही त्याचेच रक्त आहात त्याच्यात. महाराज तुला शिदोरी पाहिजे का? हो. ते बूट घातले, कार 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 बूट आवाजाचा बाहेर आले आणि विसोबा काकांनी रस्त्यावरचे खडे जमा केले आणि ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीत टाकले. हे घे शिदोरी. काका, तुम्ही माझ्या आई बाबांना वचन दिलेलं आहे की आम्हाला समाजामध्ये सामावून घेणार आहात. जास्त बोलू नको. चालता हो इथून, चालता हो. ज्ञानोबाऱ्याला ढकलून दिलं. ज्ञानोबाऱ्याने झोळी उचलली. ते खडे टाकलेली झोळी घेऊन ज्ञानोबाराय सिद्ध बेटामध्ये. पण ज्ञानोबाऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. मुक्ताईने बघितलं माझा दादा येतोय. पळत पळत आली. दादा दादा दादा, आणली शिदोरी दादा. जेव्हा जवळ आली, दादाच्या नेत्रातले अश्रू बघितले. मुक्ताबाई ती आदिशक्ती परांबा भगवती होती महाराज. तिने जाणून घेतलं की माझ्या दादाला कोणीतरी बोललेलं आहे. दादा, तुला कोणी बोललं का? नको रडू दादा, मी 2 दिवस अजून अशीच उपवाशी राहील. ज्ञानोबाऱ्याने मुक्ताईला कडकडून मिठी मारली. ती हातातली झोळी टाकून दिली आणि ती पर्णकुटीमध्ये गेले. आतून दरवाजा लावून घेतला. नंतरचा प्रसंग ताटीचा प्रसंग. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्वरागी झाले बंधी, संती सुखे भावे पारी. विश्वपट ब्रह्मदेवा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे दादा, उघड ताटी. तू फक्त विसोबा काकाच्या शब्दावरती तुझी आत्मस्थिती वृत्ती स्थिर ठेवणारा तू तत्ववेत्ता आहेस आणि तू डळमळीत होणार आहेस. उघड ताटी दादा. ज्यांनी असा अपकार केलेला आहे त्यांच्यावर उपकार करून जगामध्ये संदेश दे
की आम्हाला कुणी किती त्रास दिला तर आम्ही जगाचं कल्याणच करण्यासाठी आलेलो आहेत. ही मुक्ताबाईने ज्ञानोबारांना उपदेश केला. तोच उपदेश ज्ञानोबारांनी पुढे पसायदाना सुद्धा मागितला. महाराज जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतीवर, नाही तर ज्ञानोबाराय म्हटले असते अवघाची संसार सुखाचा करीन एकटा मारीन विसोबा काका. पण ज्ञानोबाराय असं बोलले नाही. ज्ञानोबारायने सांगितलं सर्वांचं कल्याण हो अवघाची संसार. ज्या विसोबा काकांनी ज्ञानोबारायांना, मुद्दा पटून घ्या, ज्या विसोबा काकांनी ज्ञानोबारायांना अर्धी भाकरी दिली नाही, दुसऱ्याला देऊ दिली नाही, ज्ञानोबारायांनी त्याच विसोबा काकावरती, अशा अपकारी असणाऱ्या विसोबा काकावरती ज्ञानोबारायांनी असे अलौकिक उपकार केले की संत श्री नामदेवरायांचं गुरु त्यांना बनवलं. याला म्हणतात अपकार्यावरती उपकार. भर चौकामध्ये बोराटीच्या काट्याने मंबाजीबुवाने तुकोबारायला मारलं. तुकोबाराय त्याच मंबाजीबुवांचे संध्याकाळी हातपाय दाबायला गेले. अहो मंबाजीबुवा चला कीर्तनाला, तुमच्याशिवाय मला मजा येत नाही. कोण आहे? तुकाराम. अरे भल्या माणसा तुला भर चौकात मारलं, मग तुमचे पाय दुखतायत का? मी एक काम करतो, तुमचे हातपाय चेपून देतो, पण तुम्ही कीर्तनाला चला. मंबाजीबुवा उठले, पाय धरले तुकोबारायचे. अरे बाबा कोण आहेस तू? अरे भर चौकात मारलं दुपारी तरी माझे पाय दाबायला येतो. मंबाजीबुवा खरं सांगू, मी तुमचा तुकाराम आहे, दुसरं कोणी नाही. नाही तू तुकाराम असूच शकत नाही, ही क्रिया लौकिकात घडूच शकत नाही, तुम्ही कोणतंही अलौकिक आहात. मग खरंच सांगू का मंबाजीबुवा मी कोण आहे? तुम्हाला मी कोण हे विचारायचं असेल ना तर पुसने ते पुसा पांडुरंगा. त्याच मंबाजीबुवांनी नंतर तुकोबारायांचं शिष्यत्व पत्कारलं. याला म्हणतात अलौकिक. अपकार्यावरती उपकार संत करतात, तीच दया उपकाराच्या रूपाने अपकार्यावरही करतात. म्हणून संत धन्य आहे, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. यौवन अंगावरी तुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. म्हणजे महाराज ही त्यांची झाली उपकाराची क्रिया. पण ते देहदृष्टीने कसे राहतात? म्हणले लटिके वचन नाही, खोटं बोलत नाही. आपण खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. नाही असत्य समपातक पुंजा, लटिके वचन नाही. बर मग देही उदासीन, फक्त ऐसे जाना जे देही उदास. मग म्हटले महाराज ते देहदृष्टीने असे राहतात, खोटं बोलत नाही. तर मग बोलतच नाहीत का? देहावर उदास राहतात आणि खोटं. देहावर उदास राहण्याचं एकच तुम्हाला सांगू, नत्वम देहो, हे सूत्र फक्त भगवान बाबाकडे लागू शकतं. आठवला प्रसंग म्हणून सांगतो. त्या एका माणसाने त्या भगवान बाबांच्या उशाला रात्रीला नेऊन चोळी ठेवली. मला विस्तार नाही करत त्याचा. चोळी ठेवली, पण भगवान बाबांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जेवढेही लोकांनी त्यांच्यावरती आक्षेप घेतले, परंतु ते आक्षेप स्वीकारण्यासाठी माझा समाज विखुरला जाईल, समाजाला वेगळा मेसेज जाईल म्हणून त्याच भगवान बाबांनी या देहावरती इतकी उदासीनता दाखवली की आपलं इंद्रियच कापून टाकलं. महाराज यानेच मला अपकीर्ती होते ना, होती जालन्यात जिल्हा इकडे कुठेतरी तिथं तुळशीचे झाडं उगवले. याला म्हणतात देही उदास. लटके वचन नाही, देही उदासीन. बोलतच नाही का? म्हणले मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. मधुर बोलतात म्हणजे साचा आणि मवाळ, मिथल्या आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृतासारखं बोलतात म्हणजे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्या नामाचा रात्रंदिवस अट्टहास करतात. ते नाम कसं आहे? विठोबा. कार्यावरतीही उपकार करणारे संत आहेत. अशा संतांची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. ऐका, माझे सद्गुरू महाराज सांगायचे, देवाला विसरला तरी चालेल, संतांना विसरू नका. कारण संत हे जीवाची अनिष्ट निवृत्ती करतात आणि इष्ट प्राप्ती करून देतात. हे सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करतात. आत्यंतिक पापताप दैन्य जाय उठा उठी. म्हणून अशा संतांची पुण्यतिथी साजरी आपण करत आहोत. त्यातला आजचा 4था दिवस आहे. सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो.
संत श्री वामनभाऊ महाराज हे वैराग्याचे गिरनार पर्वत होते. हो, गिरनार पर्वत होते. आणि संत श्री भगवान बाबा हे ऐश्वर्याचे परमोच्च उतुंग शिखर होते महाराज. तिकडे बीड जिल्ह्यात असं म्हटलं जातं, ऐका, भगवान बाबा वामनभाऊ महाराज हे भगवान शंकराचा अवतार आहे आणि भगवान विष्णूचे अवतार म्हणजे संत श्री भगवान बाबा आहे. हो, म्हणून पाये लक्ष्मीचे, म्हणून तिथे ऐश्वर्य आहे महाराज, बाकी काही नाही. ते आमदार बोलून गेले, संत हे उपकार करत असताना तेवढंच एक चोपाई म्हणतो सांग, त्यांनी सहज बोलले ते असतील, परंतु त्याच्या पाठीमागे प्रमाण देतो वाणीला थांबतो. संत कुणी एका जातीचे खरंच नसतात आणि तो जर जातीचा म्हणूनच घेत असेल तर तो संतच नाही. माझे ज्ञानोबा राय बोलले, याती कुळ माझे व्यवहारामध्ये जात आहे. ऐका, जात फक्त व्यवहारात कुळाचार सांभाळण्यासाठी जात आहे, परंतु परमार्थाच्या दृष्टीने श्रीरंगा वाचून आणून येणे असा जो आहे तोच संत आहे. संत उपकार करत असताना असं पाहत नाहीत, हा या जातीचा तो त्या जातीचा तो जातीचा नाही. माझे तुळशीदासजी म्हणतात, संतन के मन बसत है, संतन के मन बसत है, सबके हित की बात, संतन के मन बसत है, सबके हित की बात, घट घट देखे हरि को, पूछे जात न पात, पूछे जात न पात, पूछे जात न पात. ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.